बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर हजर व्हावं, ग्राहक पंचायतीच्या याचिकेवर हायकोर्टाचे आदेश। 15 दिवसात बेस्ट प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याची केली सूचना। रिक्षावाल्याकडे गेलो तो 50 रुपये मागायला लागला, म्हणजे आम्ही कामाला जायचं का इथेच बसायचं। बेस्टच्या संपामुळे प्रवाशांचे दुसऱ्या दिवशीही हाल, खासगी बसेससाठी प्रवाशांची झुंबड, रिक्षा चालकही वसूल करतायत मनमानी भाडं। रायबरेलीमधून सोनिया गांधींनी दाखल केला उमेदवारी अर्ज, मतदारसंघामध्ये झालं जंगी स्वागत, मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्याचा सोनियांना विश्वास। अमेठीमधल्या कामाबद्दल वरुण गांधींनी राहुल गांधींचं केलं कौतुक, राहुल गांधींनी व्यक्त केला आनंद। आता मात्र नरेंद्र मोदीचं नाव घ्यावं लागतं मत मागण्यासाठी, हे त्यांचं फेल्युअर नाही का? ते जर एवढे प्रभावी नेते, त्यांची जर एवढी प्रभावी संघटना, तर नरेंद्र मोदीचं नाव का घ्यावं लागतंय ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं। दुसऱ्यांच्या नावावर मतं मागू नका, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडेंचा राज ठाकरेंना टोला, नरेंद्र मोदींचं नाव वापरल्याबद्दल नाराजी। निवडणुकीच्या प्रचाराची सगळीकडे धामधूम, मात्र रस्त्यावर राहणाऱ्या मतदारांकडे राजकीय पक्षांचं दुर्लक्ष। आणि नाशिकमधल्या काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सव, मंदिर परिसरामध्ये आकर्षक रोषणाई, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी।